नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेशीची रचना, स्ट्रक्चर ऑफ सेल. 5 मार्कासाठी विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून, ज्याप्रमाणे मानवी शरीरामधील अवयवांना ऑर्गन्स म्हणतात, तसेच पेशींमधील अवयवांना ऑर्गॅनलिस असे म्हणतात. पुढे आपण पाहूया पेशीची रचना, स्ट्रक्चर ऑफ सेल. पेशी ही सर्व सजीवांची मूलभूत घटक असते. प्रत्येक पेशीमध्ये विविध घटक, ज्याला अंगके असतात, ज्यात पेशीतील बाह्यावरण, ज्याला सेल मेम्ब्रेन असे म्हणतात, केंद्रक, ज्याला न्यूक्लियस असे म्हणतात, माइटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स, व्हॅक्युअल्स यांचा समावेश होतो. हे सर्व घटक पेशीच्या कार्यासाठी एकत्रित काम करतात. वनस्पती पेशीत क्लोरोप्लास्ट असते, ज्यामुळे प्रकाश संश्लेषणाची म्हणजेच फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते. या सर्व घटकांमुळे पेशी विविध कार्य करू शकते आणि जीवनचक्र सुरू ठेवते. सर्वप्रथम आपण पाहूया पेशीतील बाह्य आवरण, ज्याला सेल मेम्ब्रेन असे म्हणतात. पेशीतील बाहेरून पेशीला बाहेरून एक झिल्ली असते, ज्याला पेशीतील बाह्य आवरण असे म्हणतात. ही झिल्ली पेशीतील घटकांना बाहेरील वातावरणापासून वेगळे करते आणि पेशीतून बाहेर जाणारे आणि येणारे पदार्थ नियंत्रित करते. पुढे आपण पाहूया सायटोप्लाझम. पेशीच्या आत असलेल्या अर्धपारदर्शक द्रव पदार्थ म्हणजे सायटोप्लाझम. यामध्ये पेशीतील विविध घटक असतात, जसे की सूक्ष्म नलिका, ज्याला मायक्रोट्युब्युल्स असे म्हणतात, सूक्ष्म कणक, ज्याला मायक्रोफिलामेंट्स असे म्हणतात, आणि सूक्ष्म नलिका जाळे, ज्याला मायक्रो मायक्रोट्रॅबिक्युला असे म्हणतात. पुढे आपण बघूया केंद्रक. केंद्रक पेशीचा सर्वात महत्वाचा घटक आहे. यात डीएनए असते, जे पेशीच्या गुणसूत्रांना नियंत्रित करते. केंद्रक पेशीच्या कार्याचे नियमन करत असते. ज्याप्रमाणे मानवी शरीराचे कार्य नियमन करण्यासाठी मेंदू असतो, त्याचप्रमाणे पेशीचे कार्य नियमन करण्यासाठी पेशीमध्ये न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक असतो. पुढे आपण बघूया माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रियाला पेशीचे विद्युत केंद्र, दॅट इज पॉवर हाऊस ऑफ द सेल असेही म्हणतात, कारण यामध्ये ऊर्जा निर्माण होते. पेशीच्या कार्यासाठी लागणारी ऊर्जा माइटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. पुढे आपण पाहूया रायबोझोम. रायबोझोम्स प्रथिनांच्या संश्लेषणासाठी जबाबदार असतात. हे सायटोप्लाझम मध्ये किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये असतात. पुढे आपण बघूया एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे जाळ्याच्या स्वरूपात असते, जे पेशीमध्ये पदार्थ वाहून नेण्याचे कार्य करते. याचे प्रमुखतः 2 प्रकार पडतात. एक असते गुळगुळीत आणि दुसरं असतं खरखरीत. गुळगुळीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणतात व खरखरीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणतात. पुढे आपण पाहूया गॉल्गी कॉम्प्लेक्स. पेशीतील विविध पदार्थांना पॅक करण्याचे आणि वाहून नेण्याचे काम गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असते. यानंतर आपण बघूया लायझोझोम्स. हे पचन एन्झाईमचा संग्रह असतो, जे पेशीतील न वापरण्यायोग्य पदार्थांचे विघटन करतात, ज्यामुळे याला पेशीचे कचरा पेटी असेही म्हटले जाते. यानंतर आपण पाहूया व्हॅक्युअल्स. पेशीमध्ये विविध प्रकारचे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी व्हॅक्युअल्स असतात. पुढे स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात ती आहे पेशीची डायग्राम. जर ह्या टॉपिकचे नोट्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपणास व्हॉट्सअप चॅनलची ग्रुप प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी जॉईन करून तुम्ही हे नोट्स अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून घेऊ शकतात. धन्यवाद.